मित्रांनो नमस्कार. माझं नाव प्राणेश आणि माझ्या क्युबिट एज्युकेशनल सर्व्हिसेस या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोर्डाने जी रिसेंटली क्वेश्चन बँक रिलीज केलेली आहे 2021च्या परीक्षेसाठी, ती क्वेश्चन बँक आपण ॲनालाइज करणार आहोत. आणि जे 2 चॅप्टर्स आपण आज बघणार आहोत ते आहेत प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, जे की पेपर 2 मधले सर्वात सोपे चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूया की या प्रेझेंटेशनमध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार आहे. पहिला मुद्दा हा आहे की जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन टाईप्स आहेत, 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क आणि 4 मार्कांचे, ते आपण बघणार आहोत, इन्क्लुडिंग MCQs. त्याच्यानंतर आहे तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे हे जे 2 चॅप्टर्स आहेत ह्याच्यातल्या कुठल्या कन्सेप्ट्सवर किंवा कुठल्या फॉर्म्युलाजवर जास्त करून या क्वेश्चन बँक्समध्ये प्रश्न या क्वेश्चन बँकमध्ये विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे. रिपीटेडली आस्क्ड क्वेश्चन्स. आणि ही क्वेश्चन बँक खूप मोठी आहे, त्यामुळे प्रत्येक प्रश्न एक्सप्लेन करणं शक्य नाही, त्याला खूप वेळ लागेल आणि तुम्हाला पण कंटाळा येईल एवढा मोठा व्हिडिओ बघून. तर मी क्वेश्चन बँक सॉल्व केली आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन की ती क्वेश्चन बँक कशी डाउनलोड करायची सॉल्व केलेली. ठीक आहे. बघूया. पहिला पार्ट जो आहे तो आहे आपला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स या चॅप्टरवरचा. आणि हा जो चॅप्टर आहे याला एकूण 5 मार्क असणार आहेत तुमच्या परीक्षेत आणि हे विथ ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. म्हणजे जेव्हा any2 any3 क्वेश्चन्स असे येतात तर त्यात एक ॲडिशनल क्वेश्चन ह्याचा असेल. ओके. तर आता ही जी स्लाईड आहे ही प्रत्येक चॅप्टरसाठी कॉमन असेल. तुमचा जो क्वेश्चन पेपर असणार आहे आत्ताचा बोर्डाचा जो होईल तो, त्याच्यात MCQs जे असतील तुमचे त्याला 2 मार्क असणार आहेत. नंतर येतो व्हेरी शॉर्ट आन्सर VSA, जो 1 मार्काचा प्रश्न असतो. आयदर तुम्हाला फॉर्म्युला विचारतात किंवा एका सिम्पल फॉर्म्युलावर आधारित गणित विचारतात. ठीक आहे. नंतर येतो शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चनचा टाईप. तर इथे आयदर तुम्हाला 2 सोप्या गोष्टी विचारल्या जातील किंवा एकच गोष्ट विचारली जाईल जी थोडीशी अवघड असेल व्हेरी शॉर्ट आन्सरपेक्षा. ओके. नंतर जो पुढचा टाईप आहे तो आहे, ॲक्च्युली तो लॉंग आन्सर आहे पण तुमच्या क्वेश्चन बँकमध्ये त्यांनी शॉर्ट आन्सर म्हणून त्याला प्रिंट केलेलं आहे. तर याच्यात 3 मार्क असतात. सो यात आयदर तुम्हाला प्रूफ विचारतील किंवा असा प्रश्न विचारतील ज्याच्यात 3 ते 4 गोष्टी तुम्हाला काढायच्या असतात, कॅल्क्युलेट करायच्या असतात. ठीक आहे. आणि जो सर्वात शेवटचा टाईप आहे लॉंग आन्सरचा 4 मार्कवाला, याच्यात युजली त्या अख्ख्या चॅप्टरमधलं जे जे काय महत्त्वाचं आहे ते सगळं तुम्हाला काढायला विचारतात किंवा जर थेअरम असेल कुठला तर तो प्रूव्ह करायला तुम्हाला येईल. आता अर्थातच या 2 चॅप्टर्समध्ये असं काही थेअरम्स विथ प्रूफ्स तुम्हाला नाही आहेत प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियलमध्ये. सो पण बाकीचे जे चॅप्टर्स आहेत इंटिग्रेशन वगैरे त्याच्यात भरपूर फॉर्म्युलाची डेरिव्हेशन्स आहेत, तर ते सगळे इथे तुम्हाला विचारू शकतात. ओके. थेअरीमध्ये. ओके. तर आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमधला जो पहिला प्रॉब्लेम टाईप आहे तो हा आहे की तुम्हाला एका टेबलमध्ये एक्स आणि PX देतात, म्हणजे एक्स कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज घेऊ शकतो आणि असोसिएटेड प्रोबॅबिलिटीज देतात आणि तुम्हाला हे विचारलं जातं की ते जे दिलेलं डिस्ट्रीब्युशन आहे ते व्हॅलिड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे की नाही. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी माहीत पाहिजेत. एक म्हणजे आपली जी प्रोबॅबिलिटी असते, ओके, ती कधीही निगेटिव्ह नसते. सो फर्स्ट कंडिशन दॅट यू शुड चेक फॉर इज इट शुड ऑलवेज बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता इथे x इक्वल टू 3ची प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे तिकडे तुम्ही म्हणणार की दिस इज नॉट अ व्हॅलिड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आणि जो दुसरा पॉईंट आहे तो हा आहे सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इज 1. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे. सो या 2 कंडिशन्स जर तुम्हाला माहीत असतील तर त्याचा अर्थ हा होतो की तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल्सचं ते समजलं आहे. ठीक आहे. आता याच्यात अजून एक असतं की एक कुठलं तरी अननोन देतात, ते तुम्हाला काढायचं असतं. फॉर एक्झाम्पल कन्सिडर द सेकंड टेबल. इथे जो आपला रँडम व्हेरिएबल एक्स येतो एकूण 8 व्हॅल्यूज घेतो, 0 1 2 3 4 5 6 7 आणि प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी ही Kच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस केलेली आहे. ओके. सो इथे आपल्याला हे चेक करायची गरज नसते, ते ऑलरेडी असतंच. त्यामुळे आपण काय करतो, ही जी दुसरी प्रॉपर्टी आहे सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इज 1, ही वापरून हे सगळं ॲड करतो आणि ते 1ला इक्वेट करतो. ठीक आहे.
आता इथं 7k² आहे किंवा इथं k² असल्यामुळे आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल, किंवा कधी कधी क्युबिक इक्वेशन पण असतं. पुस्तकात एक प्रॉब्लेम असा आहे की जिकडे क्युबिक इक्वेशन आहे, सो तुम्ही तोही प्रॉब्लेम नीट बघू शकता. ओके, सो एकदा तुम्हाला क्वाड्रॅटिक किंवा क्युबिक इक्वेशन मिळालं की ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. केची निगेटिव्ह व्हॅल्यू तर अर्थातच तुम्हाला चालणार नाही आहे, कारण त्या इथे सगळ्या व्हॅल्यूज केच्या टर्म्समध्ये आहेत, आणि केची व्हॅल्यू 1पेक्षा मोठी पण नाही आली पाहिजे. सो तुम्ही असं रूट घेणार की जे 0 आणि 1च्या मध्ये आहे, आणि तो तुमचा के असेल. ठीक आहे, सो असे बरेच प्रॉब्लेम्स तुमच्या पुस्तकात पण आहेत. व्हॅलिडिटी चेक करायचं आणि प्रोबॅबिलिटी केची व्हॅल्यू काढायची, आणि परत त्याच्यावरनं ते काही प्रोबॅबिलिटीज पण तुम्हाला काढायला विचारतात. आता जो दुसरा बऱ्याच वेळा परीक्षेत पण विचारला जाणार प्रॉब्लेम टाईप आहे तो म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तुम्हाला देतात आणि त्याच्यावरून तुम्हाला मीन किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची असते. त्याला एक्सपेक्टेशन असे म्हणतात, किंवा व्हेरियन्स काढायचा असतो, किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन विच इज द रूट ऑफ व्हेरियन्स. ओके, आता याच्यासाठी तुम्हाला हे फॉर्म्युले माहीत असणं आवश्यक आहे. सो एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय, समेशन PI आहे, आणि व्हेरियन्स काढण्यासाठी आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² पण फॉर्म्युला लागतो. तो असतो समेशन PI इंटू xi². ओके, आणि व्हेरियन्सचा पण फॉर्म्युला आहे. व्हेरियन्स आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² मायनस, म्हणजे ही जी टर्म आत्ता आपण लिहिली आहे ही इथं, मायनस स्क्वेअर ऑफ द एक्सपेक्टेड व्हॅल्यू, म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू जी आहे तिचा स्क्वेअर करायचा जो आपण ऑलरेडी काढला. आणि स्टँडर्ड डेव्हिएशनसाठी व्हेरियन्सचं पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतो आपण. ओके, आता जो दुसरा प्रश्न आहे तो त्याच्यात तुम्हाला टेबल देत नाही ते. ओके, सो म्हणतात की फाइंड द मीन अँड व्हेरियन्स ऑफ द नंबर रँडमली सिलेक्टेड फ्रॉम 1 to 15. म्हणजे एकूण 15 नंबर्स आहेत, म्हणजे आपला जो x आहे तो 1 ते 15 व्हॅल्यू घेऊ शकतो, आणि रँडमली सिलेक्ट करतो आहे आपण, म्हणजे प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी होणार 1/50. सो तुम्ही टेबल बनवू शकता आणि सगळे हे फॉर्म्युलेज लावू शकता. आता अशा प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला सिक्वेन्सेस अँड सिरीजमधले पण काही फॉर्म्युले लागतात, म्हणजे सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स जो तुम्हाला इथे लागेल, सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स जो तुम्हाला इथे लागेल या प्रॉब्लेमसाठी स्पेसिफिकली. तर त्याच्याबद्दल मी शेवटी बोलेन. ठीक आहे, आता जो तिसरा प्रॉब्लेम टाईप आहे त्याच्यात CDF काढायचं असतं PMF वरून, किंवा PMF काढायचं असतं CDF वरून. तर ह्याच्यासाठी तुम्हाला क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणजे जे आपण टेबल पाहतो इथं तेच. ओके, तर CDFसाठी युजली आपण जे लेटर रिझर्व केलेलं आहे ते आहे कॅपिटल F, आणि PMFसाठी युजली आपण P वापरतो. ओके, तर f(x) मध्ये काही फार अवघड नाही आहे समजायला. f(x) आपण बेसिकली डिफाईन करतो x <= दॅट व्हॅल्यू, म्हणजे एक्सची ती व्हॅल्यू आणि त्याच्या आधीच्या या सगळ्यांच्या प्रोबॅबिलिटीजचे ॲडिशन म्हणजे f(x)ची व्हॅल्यू. ठीक आहे, आता जर तुम्ही आपला पहिला प्रॉब्लेम पाहिला इथे, तर इथं P आहे, म्हणजे इथं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन दिलेलं आहे, आणि CDF काढा म्हणतात ते. ठीक आहे, आता A काढण्यासाठी आपल्याला पहिला प्रॉब्लेम टाईप जो आपण डिस्कस केला त्याच्याकडे जावं लागेल, सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इज 1. आणि त्याच्यानंतर CDF काढण्यासाठी काय करायचं, ही व्हॅल्यू तशीच राहते, जी पुढची व्हॅल्यू असते त्याच्यासाठी ती व्हॅल्यू आणि त्याच्या आधीच्या या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. म्हणजे 3/20 + 1/20 ते होणार 4/20, मग 4/20 प्लस A होणार इथे, ते +2 आहे इकडे, आणि ते +1/20 इथं येणार, आणि CDFसाठी शेवटचा आकडा नेहमी 1 यावा लागतो. ठीक आहे, सो दिस विल आय थिंक दिस विल सर्व ॲज अ चेक पॉईंट. जर तुमचा हा 1 आला नाही याचा अर्थ तुमचं काहीतरी कॅल्क्युलेशन चुकलं आहे. ठीक आहे, आता याच्या उलटा इथे तुम्हाला CDF देतात आणि PMF काढायचं असतं, आणि इथे तुम्ही बघू शकता की इथं शेवटी 1 आहे. तर हे जरा जास्त सोपं आहे. सगळ्यात छोट्या व्हॅल्यूला आपण तेच लिहितो आणि नुसतं आपण सबट्रॅक्ट करत जातो, 0.2, 0.2, 0.15, म्हणजे ती व्हॅल्यू मायनस आधीची व्हॅल्यू असं करत करत तुम्हाला पुढचं जे काही आहे ते कॅल्क्युलेट करावं लागतं. ठीक आहे, आता हे तुम्हाला प्रॅक्टिसने पटपट करता येईल, पण बेसिक लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन्सचा पार्ट जर तुम्हाला तसाही करायचाच कुठल्याही ह्याच्यात. ठीक आहे, हा झाला तिसरा. आता चौथ्याकडे जाऊयात. हां, आता चौथ्या ह्याच्यात ना युजली वर्ड प्रॉब्लेम असतो हा,
इथं तुमची सिच्युएशन असते की तुमच्याकडे 2 डाईस असतात, ठीक आहे, 6 फेसवाले. आता एकच सिच्युएशन जरी असली तरी ते बऱ्यापैकी वेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स विचारतात. कधी कधी सम ऑफ स्कोर्स विचारतात, कधी कधी इव्हन नंबर्स विचारतात, काही विचारू शकतात, ठीक आहे. तर आता यातले 3 प्रॉब्लेम्स मी क्वेश्चन बँकमधले घेतलेले आहेत. यातले काही प्रॉब्लेम्स पुस्तकात ऑलरेडी आहेत आणि काही प्रॉब्लेम्स बोर्डाच्या आधीच्या पेपरमध्ये पण आलेत, ठीक आहे. पहिला, फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ डबलेट्स. डबलेट्स म्हणजे सेम स्कोर, 1 1 2 2 3 3 असं, इन 3 थ्रोज ऑफ अ पेअर ऑफ डाईस, ठीक आहे. पेअर म्हणजे परत 2 डाईस. दुसरा, लेट अ पेअर ऑफ डाईस बी थ्रोन, म्हणजे परत तुम्ही एका वेळी 2 डाईस थ्रो करताय, ठीक आहे. आणि इथं काय बघताय तुम्ही, रँडम व्हेरिएबल काय तुमचं, सम ऑफ द नंबर्स दॅट अपिअर ऑन द 2 डाईस, ओके. म्हणजे कमीत कमी तुमचा स्कोर 2 येऊ शकतो, 1 1 पडला तर, किंवा जास्तीत जास्त 12 येऊ शकतो, 6 6 पडला तर. आणि मग मीन विचारला आणि व्हेरियन्स विचारला, ठीक आहे. किंवा लेट एक्स डिनोट द सम ऑफ नंबर ऑफ टेंड वेन 2 फेअर डाईस आर रोल्ड, ओके. आणि बेसिकली हा याचा स्पेशल प्रॉब्लेम आहे, एक स्टेप पुढे करायची आहे फक्त. फाइंड द स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स, म्हणजे तुम्हाला व्हेरियन्स ऑलरेडी काढावं लागेल, ठीक आहे. आता जेव्हा ही सिच्युएशन असते त्यासाठी काय करायचं असतं ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही एक 6x6चा मॅट्रिक्स काढून घ्या. आता ॲक्च्युली तुमच्या सिलेबसमध्ये 3x3 मॅट्रिसेसचाच इन्व्हर्स काढणं आणि ते सगळं आहे, पण तुम्हाला माहिती आहे की आपण मॅट्रिक्स जो आहे तो कुठल्याही ऑर्डरचा घेऊ शकतो. आता 6x6चा का घेतला, जेव्हा तुम्ही 2 वेगवेगळे डाईस थ्रो करताय किंवा एकच डाय 2 वेळा थ्रो करताय, तेव्हा तुम्हाला एकूण 36 आउटकम्स येतात, ओके. पहिल्या डायला 1 ते 6 आणि दुसऱ्या डायला पण 1 ते 6, ठीक आहे. तर एकूण जी 36 आउटकम्स आहेत किंवा 36 ऑर्डर्ड पेअर्स आहेत त्या आता तुम्हाला इथे दिसतात. आता डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन तुम्हाला हे टेबल फिल करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, ओके, सपोज आपण दुसरा प्रॉब्लेम घेतला, लेट एक्स डिनोट द सम ऑफ द नंबर्स दॅट अपिअर ऑन द 2 डाईस, ओके. म्हणजे काय, सम ऑफ द नंबर्स म्हणजे इथं मला लिहिलं पाहिजे 1 आणि 1ची ॲडिशन 2. सपोज आपण असं अज्युम केलं की पहिल्या डायवर आता एकच आलं आहे, म्हणजे इथं येईल 3 4 5 6 आणि 7, ठीक आहे. सो असं जर तुम्ही करत गेला ना तर मग तुम्हाला 2 किती वेळा आला हे लक्षात येईल, 3 किती वेळा हे लक्षात येईल, आणि मग तुम्ही रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बनवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही पाहिजे ते. आता इथं जे मी म्हणत होतो सर्वात जास्त स्कोअर 12 केव्हा येईल, जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पण 6 पडतील आणि दुसऱ्यांदा पण 6 पडतील इथे, म्हणजे इथे 12 येईल, ठीक आहे. आणि इथे मग 3 4 5 6 आणि 7. सो अकॉर्डिंगली यू हॅव टू फिल द टेबल. आता जर तुम्हाला ऑलरेडी हे टेबल माहीत असेल तर उत्तम, तुमचा वेळ वाचेल. पण जर माहीत नसेल तर काही चिंता करायची गरज नाही आहे. 2 डाईस जेव्हा तुमच्या प्रॉब्लेममध्ये येतात तेव्हा दरवेळी तुम्ही असा छोटा एक मॅट्रिक्स बनवा, पेन्सिलनी रफ स्केच किंवा फेअरमध्ये बनवलात तरी चालेल, ठीक आहे. आणि मग तुमचे जे काही नंबर्स असतील, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की 2 आणि 12 हे एकदाच येणार आहेत. सो या दोघांच्या प्रोबॅबिलिटीज होतील 1/36, कारण टोटल नंबर आहे 36, 2 हा त्यापैकी एकदाच आलेला आहे, सो 1/36, आणि 12 पण एकदाच. आणि जो सर्वात जास्त वेळा येतो स्कोर तो आहे 7, ओके. सो 7ची प्रोबॅबिलिटी असते 6/36, आणि मग तुम्ही ते टेबल बनवून जे काही तुमचं उरलेलं आहे ते करू शकता. आता जसं कॉईन टॉस आहे तसं जसं रोलिंग गडा आहे तसं दुसरं आहे कॉईन टॉस, ठीक आहे. आता ही सिच्युएशन जी ही आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये जास्त वापरतो, पण शेवटी तेही एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे, ठीक आहे. तर आता एन कॉईन्स आर टॉस्टमध्ये कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात प्रोबॅबिलिटीमध्ये, ठीक आहे. अ प्लेयर टॉसेस 2 कॉईन्स, ही विन्स ₹10 इफ 2 हेड्स अपीअर, ₹5 if 1 head appears, and ₹2 if no head appears. Find the expected winning amount and variance of winning amount. आता बऱ्याच मुलांना 2 कॉईन्स जर उडवले तर काय प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ते ऑलरेडी माहीत असतं, ठीक आहे. तर ते मी आता इथे पटकन लिहितो, 0 1 2 वेअर एक्स इज द नंबर ऑफ हेड्स, आणि त्याची प्रोबॅबिलिटी येते 1/4 2/4 किंवा 1/2 आणि पुन्हा 1/4. पण इथे तुम्ही एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला एक्सची प्रोबॅबिलिटी, एक्सचं एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायचं नाही आहे. तर तुमचा अजून एक रँडम व्हेरिएबल जे असणार आहे त्याला आपण वाय म्हणूया, जे एक्सवर डिपेंडंट आहे. म्हणजे सपोज 2 हेड आले तर त्याला ₹10 मिळतील, जर एकच हेड आला तर त्याला ₹5 मिळतील, आणि एकही हेड आला नाही तर ₹2 मिळतील, ओके. आणि जेव्हा तुम्ही एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढताय
तिथे आता तुम्हाला क्लिअरली दिसतं की तुम्हाला एक्सपेक्टेड विनिंग अमाऊंट काढायची आणि व्हेरियन्स ऑफ विनिंग अमाऊंट. म्हणजे तुम्ही जे एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्सचे फॉर्म्युले लावणार आहे ते एक्सला न लावता वायला लावायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी तीच घ्यायची, फक्त 0, 1, 2च्या ऐवजी तुम्ही काय टाकणार आहे 2, 5, 10. आता कॉमन सेन्सने जर विचार करायचा झाला तर असं कधीच होत नाही की तुम्ही काहीही लावलं तरी तुम्ही पैसे जिंकाल. सो यातला एक कुठला तरी नंबर निगेटिव्ह असायला पाहिजे होता विथ 2 किंवा 10. बट एनिवेज मे बी कन्सेप्ट क्लिअर आहेत की नाही बघण्यासाठी हे आकडे त्यांनी उगाच जसे घेतले असतील 2, 5, 10. बट आयडियली इट शुड हॅव बीन अ निगेटिव्ह नंबर हिअर, अ स्मॉलर नंबर हिअर अँड अगेन अ लार्जर पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे, बट एनिवेज. दुसरा, अ कॉइन इज बायस्ड so that the head is 3 times as likely to occur as a tail. If the coin is tossed twice, find the probability distribution of tails. आता या प्रॉब्लेममध्ये परत 2 वेळा तुमचं कॉईन तुम्ही टॉस करताय, पण इथे तुमचं कॉईन जे आहे ते फेअर नाही आहे, म्हणजे तुमचं हे डिस्ट्रीब्युशन तिकडे येणार नाही. तर इथे तुम्हाला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला वापरावा लागेल आणि इथं सक्सेस प्रोबॅबिलिटी किंवा फेलियर प्रोबॅबिलिटी जी काही असेल ती तुम्हाला हे वाचून काढायची. प्रोबॅबिलिटी ऑफ हेड इज 3 times द प्रोबॅबिलिटी ऑफ टेल. ओके, सो इफ वी अज्युम दॅट द प्रोबॅबिलिटी ऑफ टेल इज एक्स, द प्रोबॅबिलिटी ऑफ हेड विल बी 3x. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे की एक नाणं आपण उडवलं तर दोन्हींपैकी एक तरी येतच काहीतरी. ठीक आहे, सो या दोघांच्या प्रोबॅबिलिटीजची ॲडिशन 1 झाली पाहिजे. सो हीच आपली काय असते बर्नौली ट्रायल असते किंवा त्याला बर्नौली डिस्ट्रीब्युशन असंही म्हणतात. ठीक आहे, सो 4x1 एक्स झाला तुमचा 1/4 आणि त्याच्यावरनं तुम्हाला उरलेलं सगळं टेबल बनवावं लागेल बर्नौली बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला वापरून. ठीक आहे, हां. आता अजून एक प्रॉब्लेम टाईप मी पाहिला, तिथे तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर्ड काढायला सांगतात. ठीक आहे, तर ह्याच्यात 2 प्रकारे तुम्ही करू शकता. आयदर तुम्ही एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर्डचा डायरेक्ट फॉर्म्युला लावू शकता, जो मी तुम्हाला आधी सांगितला याच प्रेझेंटेशनमध्ये, समेशन ऑफ पी आय इंटू एक्स आयचा स्क्वेअर. म्हणजे जी काय तुमची एक्सची व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर करायचा, त्याला त्याच्या प्रोबॅबिलिटीने मल्टिप्लाय करायचा आणि असं सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी करून झालं की सगळ्यात शेवटी त्यांची ॲडिशन करायची. ठीक आहे, तर हा डायरेक्ट फॉर्म्युला झाला, पण कधी कधी डायरेक्ट फॉर्म्युलाने बराच वेळ लागू शकतो. सो इन दॅट केस काय आपण करतो, आपण व्हेरियन्स काढतो आणि मीन काढतो. ओके, तर आता टेबल देतात ते किंवा कधी कधी व्हेरियन्स आणि मीन पण देतात ते, डिस्ट्रीब्युशन काहीच देत नाहीत आणि म्हणतात की एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर काढा. तर हे करण्यासाठी तुम्हाला व्हेरियन्स, मीन आणि ई ऑफ एक्स स्क्वेअर याच्यातलं जे रिलेशन आहे ते माहीत पाहिजे. ते बेसिकली हे व्हेरियन्स इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर्ड मायनस स्क्वेअर ऑफ द एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजेच तुमचा मीन. तर आता बघा, तुम्हाला व्हेरियन्स माहिती आहे, मीन माहिती आहे, म्हणजे तुम्हाला ई ऑफ एक्स स्क्वेअर्ड आरामात काढता येईल. आता हा प्रॉब्लेम मला असं वाटतं परीक्षेत येऊ शकतो, कारण तसं बघायला गेलं तर सोपं आहे पण थोडा विचार करायला लावणार आहे, कारण आपल्याला युजली एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची सवय असते. व्हेरियन्स काढा, मीन काढा आणि टेबल देतात. ठीक आहे, सो प्लीज बी केअरफुल. फॉर्म्युला तोच आहे. हां, आता या क्वेश्चन बँकमध्ये मी काही प्रॉब्लेम्स असे पाहिले जे मी एक्सपेक्ट करत नव्हतो. त्याच्यात तुम्हाला 11वीतला जो सिक्वेन्सेस अँड सिरीज हा चॅप्टर होता त्याच्यातले काही फॉर्म्युले लागणार होते. ठीक आहे, आता यातला पहिला जो आहे तो आहे सम टू इन्फिनिटी ऑफ ॲन अरिथमेटिक व जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ठीक आहे, आता हा फॉर्म्युला आपण या MCQमध्ये वापरतो. सोल्युशन्स मी नंतर सांगेन कुठून डाउनलोड करायची. सो आधी आपण प्रॉब्लेम वाचूया. इफ अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल एक्स टेक्स व्हॅल्यूज 0, 1, 2, 3 डॉट डॉट डॉट. आता हे डॉट 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 महत्त्वाचं आहे, म्हणजे तो कुठलाही होल नंबर असू शकतो टिल इन्फिनिटी. ठीक आहे, इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज, पण तरी डिस्क्रीट, कारण दोघांमध्ये गॅप आहे. विथ प्रोबॅबिलिटी पी गिवन बाय के इंटू एक्स प्लस 1 इंटू 5 टू द पॉवर -x वेअर के इज अ कॉन्स्टंट, देन पी ऑफ एक्स इक्वल टू 0 इज इक्वल टू. आता इथे तुम्ही हे वापरू शकता की सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इज 1. ओके, पण इथं प्रॉब्लेम हा आहे की एक्स ज्या काही व्हॅल्यूज घेतो आहे तुमचा त्या फायनाईट नाही आहेत. सो तुम्ही आधी जसं आपण पाहिलं टेबल, तसं टेबल तुम्ही बनवू शकत नाही, कारण इथे बघा, इथे एक्स किती व्हॅल्यूज घेतो 5, इथे किती घेतो 3 आणि 4, 7 आणि 8 व्हॅल्यूज घेतो. तसं इथे त्यांनी म्हटलेलं नाही आहे. इथे ते
प्रोग्रेशन काइंड ऑफ दिलेलं आहे त्यांनी 0 1 2 3 टिल इन्फिनिटी. ठीक आहे. सो इथे तुम्हाला सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला लागेल. त्याचं कारण हे आहे की इथं एक्स पण आहे आणि इथं 5⁻⁻x पण. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ही टर्म बघाल इथे तुमचं अरिथमेटिक प्रोग्रेशन पण आहे आणि हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन पण आहे 5⁻⁻x. सो असं जेव्हा असं तेव्हा आपण त्याला म्हणतो अरिथमेटिक व जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि त्याचा फॉर्म्युला आहे सम टू इन्फिनिटीचा a × 1/1 - r प्लस d × r/1 - r ब्रॅकेट स्क्वेअर. तुमच्या 11वीच्या पुस्तकात हा फॉर्म्युला आहे. सो तो तुम्ही बघू शकता. आणि आता मी या कॉन्टेक्स्टमध्ये लिहिलेलं आहे a तुमचा 1 येतो, r कॉमन रेशो येतो 1/5 कारण इथं 5⁻⁻x आहे आणि तुमचा कॉमन डिफरन्स आहे 1 कारण ते 0 to 1 1 to 2 दोन सगळ्यांमधला डिफरन्स आहे 1. ठीक आहे. सो हा एक फॉर्म्युला तुम्हाला लागेल. आणि दुसरा जो सोपा आहे जो मे बी तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल 3 आहेत ते सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स n × n+1/2 सम ऑफ देअर स्क्वेअर्स n × n+1 × 2n+1/6 आणि क्यूब्सचा आहे n × n+1चा स्क्वेअर l/2चा. ठीक आहे. आता क्यूब्सचा फॉर्म्युला फार रेअरली विचारू शकतात त्याच्यावर, पण सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स आणि देअर स्क्वेअर्स हे तर पक्का विचारू शकतात. ओके. पर्टिक्युलरली e(x) आणि e(x²) काढण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, इफ x denotes the number on the uppermost face of a cubic die when it is tossed, then expected value of x is. आता युजली आपण जे डाय घेतो ते फेअर असतं किंवा अनबायस्ड असतं. सो सगळ्या प्रोबॅबिलिटीज सेम असतात 1/6. सो जेव्हा तुम्ही एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला लावता तिथे तेव्हा तुम्ही p कॉमन घेऊन आज सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूजची ॲडिशन घेऊ शकता. आता 1 आणि इथे कमी आकडे सो तुम्ही तोंडी पण ॲडिशन करू शकता डायरेक्ट. पण जर तुम्ही फॉर्म्युला लावलात तर n × n+1/2 42/2 सो दॅट विल बी 21. सो डायरेक्टली 7/2 or 3.5. ठीक आहे. सो जर फॉर्म्युला माहीत असेल तर तुमचं काम सोपं होईल. तर हे होतं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्ससाठी. आता आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनकडे जाऊयात. हाही चॅप्टर 5 मार्कांना आहे विथ ऑप्शन्स. आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये तसं बघायला गेलं तर 3च फॉर्म्युले आहेत. एक म्हणजे तो NCRवाला, दुसरा एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि तिसरा व्हेरियन्सचा. ठीक आहे. बघूया आता यातले प्रॉब्लेम टाईप्स. पहिला प्रॉब्लेम टाईप एकदम सोपा आहे आणि याच्यावरती बरेच प्रॉब्लेम्स आहेत क्वेश्चन बँक्समध्ये आणि बोर्डाच्या पेपर्समध्ये पण. तुम्हाला NP, E(x), व्हेरियन्स ऑफ x किंवा Q या 5पैकी कुठल्याही 2 गोष्टी देतात आणि उरलेलं सगळं काढायला सांगतात. फॉर एक्झाम्पल, गिवन दॅट x is binomially distributed with n = 10 and p, expected value of x is 8, then the value of p is. आता इथे तुम्हाला NP काय हे सगळं माहीत पाहिजे. ठीक आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे NP, व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे NPQ आणि Q कशावरनं येतो 1 - p वर. ठीक आहे. सो हा फॉर्म्युला वापरून तुम्ही हे करू शकता. ह्याच्यात फक्त अजून एक गोष्ट पुस्तकात जी नाही आहे पण तुम्हाला माहीत पाहिजे ती ही आहे की बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा जो व्हेरियन्स असतो तो नेहमी एक्सपेक्टेड व्हॅल्यूपेक्षा कमी असतो. ओके. आता याचं कारण तुम्हाला इथे लक्षात येईल. एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे NP आणि व्हेरियन्स आहे NPQ. आता तुमचा जो Q आहे हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो पण 0 आणि 1च्या मध्ये असणार आहे. आता तुम्ही कुठल्याही संख्येला 0 आणि 1च्या मधल्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ते नेहमी छोटंच मिळेल त्याच्यापेक्षा. सो येस. तर असं लॉजिकमध्ये पण येऊ शकतं की बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये व्हेरियन्स हा नेहमी एक्सपेक्टेड व्हॅल्यूपेक्षा मोठा असतो किंवा इक्वल असतो. सो त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार? फॉल्स होणार. ठीक आहे. आय मीन द रिझल्ट इज इन फ्रंट ऑफ यू नाउ. ओके. येस. दिस इज टाईप 1 अँड देर आर अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स इन युअर क्वेश्चन बँक. सो देर आर दीज 4 ॲज वेल. आता इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा इथे N दिला आहे, P काढायचा आहे आणि अजून एक कंडिशन दिली आहे. इथं तुम्हाला NP दिलं आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² काढायचा आहे, परत तो आधीचा फॉर्म्युला. इथे NP दोन्ही काढायचे आहेत, एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स दिलेले आहेत. इथे पण मीन दिला आहे, व्हेरियन्स दिला आहे आणि काय काढायचं आहे? टोटल नंबर ऑफ पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ x म्हणजे परत इथे N काढायचं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला आयदर MCQमध्ये येतील किंवा 2 मार्क किंवा 1 मार्काचे जे व्हेरी शॉर्ट आन्सर असतात त्याच्यात येऊ शकतात. आता हा जो टाईप 2 आहे याच्यात ते काय करतात ते सांगत नाहीत की ते बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे.
ठीक आहे. अशा प्रकारचा प्रॉब्लेम प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या एक्सरसाइजमध्ये आहे. बघूया पुस्तकात. ओके, लेट द PMF ऑफ अ रँडम व्हेरिएबल एक्स बी 4cx 5/9 raised to x 4/9 raised to 4 minus x. x is 0 1 2 4. ओके, फाइंड e of x अँड व्हेरियन्स ऑफ x. आता इथे जर तुम्ही हा फॉर्म्युला लावत बसलात, कुठला समेशन PIXI आणि परत व्हेरियन्ससाठी समेशन PIXI स्क्वेअर, तर तुम्हाला भरपूर वेळ लागेल हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, कारण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी 4C0 4C1 ते सगळं काढावं लागेल आणि पुढे. पण जर तुम्ही पाहिलं की दिस फॉर्म्युला रिझेंबल्स NCR P raised to R Q raised to N minus R, then your job will be simpler. I mean, तुमच्या आता लक्षात आलं की हे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे. सो तुम्हाला N माहिती आहे 4, तुमचा P झाला आहे 5/9. सो डायरेक्टली NPनी E of x काढा, NPQनी व्हेरियन्स ऑफ x काढा. ठीक आहे. येस. आणि वेल आता इथे त्यांनी दिलं आहे एक्स बायनॉमियल डिस्ट्रीब्युटेड आणि इथे फॉर्म्युला पण दिलं आहे. पण सपोज त्यांनी हे दिलेलं नसलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन बँकमध्ये काही प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत. सो इथं 3 तुम्हाला दिसतोय प्रिंट झालेला, पण ॲक्च्युली 8 पाहिजे तिथे. ठीक आहे. येस. अजून एक NCR हे पुस्तकातलं जे नोटेशन आहे त्याच्यासाठी काही वेळा असं लिहितात ते, सो डोंट ट्रीट दिस ॲज अ फ्रॅक्शन. ओके, सो सपोज मला 5C3 लिहायचं असेल तर कधी कधी ते असं लिहितात 5/3 आणि असं. सो दिस इज नॉट टू बी इंटरप्रिटेड ॲज 5/3. ओके, 5 आणि 3 ब्रॅकेटमध्ये वर खाली असेल आणि ब्रॅकेट असेल तर त्याला तुम्ही कसं इंटरप्रेट करणार आहे 5C3. ठीक आहे. ओके. येस. आता जो तिसरा प्रॉब्लेम टाईप आहे हा तुम्हाला 4 किंवा 3 मार्कांमध्ये येऊ शकतो, जिथे वर्ड प्रॉब्लेम्स असतात आणि डायरेक्टली ते बर्नौली डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे ते सांगत नाही. सो तिथे तुम्हाला बर्नौली ट्रायल शोधायचे असतात. सो बर्नौली ट्रायल म्हणजे काय, असा आपला रँडम एक्सपेरिमेंट ज्याच्यात 2च आउटकम्स येऊ शकतो. ठीक आहे. तर आता यातले काय काय आपल्याला माहिती आहेत, कॉईन टॉस माहिती आहे, रोलिंग अ डाय पण माहिती आहे. ठीक आहे. अजून काही एक्झाम्पल्स आहेत, कंपोनंट सर्वायविंग अ क्रॅश टेस्ट. आता पूर्वी गाड्यांचे पण क्रॅश टेस्ट होत असायचे. जर तुम्ही पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं शिकता येईल. आता जर तुमचा कुठलाही मॅन्युफॅक्चरिंग कंपोनंट असेल तो आयदर क्रॅश टेस्ट सर्वाईव्ह करेल किंवा सर्वाईव्ह करणार नाही, परत बर्नौली ट्रायल चालेल. बल्ब किंवा कुठलाही प्रॉडक्ट आयदर तो डिफेक्टिव्ह असेल किंवा नॉन डिफेक्टिव्ह असेल. डिफेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला नको आहे, नॉन डिफेक्टिव्ह तुम्हाला चालेल. सो परत बर्नौली ट्रायल, कारण 2च आउटकम्स. सपोज तुम्ही मटके मारताय परीक्षेत, जर ट्रू फॉल्स असेल तर 2च येतात. सो त्याच्यात इक्वल प्रोबॅबिलिटी येते जर ट्रू फॉल्स असतील तर. पण जर MCQ असेल आणि 4 किंवा 3 ऑप्शन्स असतील आणि एकच ऑप्शन बरोबर असेल तर मग तुमचं उत्तर चेंज होणार. ओके, सपोज 4 ऑप्शन्स आहेत तर बरोबर ऑप्शन एकच आहे. सो तुमचं उत्तर बरोबर याची प्रोबॅबिलिटी आहे 1/4 आणि उत्तर चुकायची प्रोबॅबिलिटी आहे 3/4. ठीक आहे. सो ते तुम्ही बघू शकता. जर 5 ऑप्शन्स असतील तर मग 1/5 4/5 होईल. सो यू हॅव टू चेंज युअर P and Q अकॉर्डिंग. ठीक आहे. आणि अजून बऱ्याच सिच्युएशन्स आहेत, त्यातली एक आहे एका माणसाचं किंवा माणसांचं ऑपरेशन होतं आहे. ठीक आहे. तर आयदर ते ऑपरेशन सक्सेसफुल होईल किंवा ते सक्सेसफुल होणार नाही अनफॉर्च्युनेटली. ठीक आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. इन्शुरन्स एजंटचा आहे एक एक्झाम्पल, नंतर कलर सिलेक्शनचा आहे. सब बरेच आहेत. फक्त तुम्हाला बर्नौली ट्रायल ही व्यवस्थित आयडेंटिफाय करता आली पाहिजे आणि तुम्हाला तुमचा सक्सेस आउटपुट नीट ठरवता आलं पाहिजे. आता कधी कधी डिफेक्टिव्हला पण तुम्ही सक्सेस घेऊ शकता. ओके, बिकॉज वेल इट आस्क्स यू दॅट वे आणि तुमची कॅल्क्युलेशन्स कमी होतात त्याच्यातून. ठीक आहे. सो दिस इज टाईप 3 आणि तुम्हाला 4 मार्कांचा प्रॉब्लेम येऊ शकतो वर्ड प्रॉब्लेम म्हणून या किंवा याच्यासारख्या बर्नौली ट्रायलच्या. आता तुम्हाला तर माहिती आहे की बर्नौली डिस्ट्रीब्युशनमध्ये NCR हे खूप लागतं आणि NCR हे जी कॉन्सेप्ट आहे कॉम्बिनेशन्सची ही 11वीतला जो परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स हा चॅप्टर होता त्याच्यातली. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला फॅक्टोरियल्स म्हणजे काय माहीत पाहिजे. तर 0 फॅक्टोरियल हे 1 असतं बाय डिफॉल्ट, बाय डेफिनेशन. आणि उरलेला कुठलाही नॅचरल नंबर घेतला तर फॅक्टोरियल काढण्यासाठी यू टेक द प्रॉडक्ट ऑफ ऑल द नंबर्स, ऑल द नॅचरल नंबर्स टिल 1 starting from that number. Okay, yes. And what is the formula for combinations? NCR is equal to n factorial upon r factorial into n minus r factorial. आता
एस्पेशली जेव्हा आपण पत्त्यांची गणितं सोडवत असतो, 52 पत्ते असतात त्याची, तर तिथे तुम्हाला हा फॉर्म्युला थोडासा सिम्प्लिफाय करून घ्यावा लागतो. सो सपोज तुम्ही 52मधले 2 पत्ते काढताय, सो 52C2 असं ते येतं. तर आता खूप लोकांना एन फॅक्टोरियलला ते 1पर्यंत प्रॉडक्ट लिहायची सवय असते, पण इथे तुम्ही तर तसं करू शकत नाही, कारण 52 to 1 जाईपर्यंतच तुमची 5 मिनटं जातील. सो यू जस्ट ऑब्झर्व व्हॉट यू हॅव इन द डिनॉमिनेटर. 2 फॅक्टोरियल येणार आणि इथे 52 - 2 म्हणजे इथं 50 फॅक्टोरियल येईल. तो ह्याच्यातला जो मोठा असेल ना, तो ऑलरेडी वरून कॅन्सल करून घ्यायचा. आता 52 फॅक्टोरियल म्हणजे 52 × 51 इंटू उरलेले सगळे, तर ते म्हणजेच 50 फॅक्टोरियल आहेत. 2 फॅक्टोरियल 2 आणि हे 50 फॅक्टोरियल तसंच, त्याच्यामुळे हे कॅन्सल होतील आणि मग हे तुम्हाला करणं सोपं आहे. आय थिंक 26 × 51 येईल ते, या 26 × 2 = 52. सो ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता शेवटचा पॉईंट हा आहे की लॉग टेबल्स. तुम्ही फिजिक्समध्ये आणि ओकेजनली केमिस्ट्रीत लॉग टेबल्स वापरले असतील, तर मॅथ्समध्ये एस्पेशली बर्नौली डिस्ट्रीब्युशनमध्ये काही प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला लॉग टेबल्स लागतात. ठीक आहे. सो तुम्ही लॉग टेबल्स, जर तुम्हाला सवय झाली असेल लॉग टेबल्स कशी वापरतात ती, तर वेल अँड गुड. जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही माझे हे 2 व्हिडिओज लॉग टेबल्सवरचे बघू शकता. ठीक आहे. ओके. येस. आता जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की याच्यात भरपूर प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्न आपण एक्सप्लेन करत बसलो तर, आणि काही प्रश्न हे रिपिटेटिव्ह पण आहेत. टाईप्स तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. तर हे कुठून डाउनलोड करायचं आहे, तर त्याची जी लिंक आहे ते मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकता, तुम्हाला जे पाहिजे ते करू शकता. ठीक आहे. ओके. सो हा होता आपला प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियलचा व्हिडिओ. आपण एकदम सोप्या चॅप्टर्सपासून सुरुवात केलेली, याच्यानंतर आपण हळूहळू अवघड चॅप्टर्सकडे जाऊया. सो तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे परीक्षेनंतर CET असते. ठीक आहे. तर मी CETचा क्रॅश कोर्स आम्ही घेणार आहोत. तुम्हाला जर CET क्रॅश कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता, किंवा माझा हा ईमेल ID आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. आणि माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी ऑलमोस्ट सगळे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स CETचे टाकलेले आहेत. सो तेही तुम्ही बघू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.